जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर्स म्हणजे काय म्हणून इंटरेस्टिंग व्हिडिओ. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो पण आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग व्हिडिओ टिक केलेले. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला. प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करायचा, आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न करता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो जस्ट आपण आलाटमशी ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला बीट बुक मार्क प्रेसेट आणि 100 प्रेसेट असे 2 प्रेसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रेसेट तुम्ही आलाट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बीट मार्क प्रेसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला PNG सॉन्ग आणि ग्रुप आणि कायचे इथे बीटनुसार इफेक्ट ॲड करून दिले बघू शकता. ते हाईड आहे ते पहिला अनहाईड करा बघू शकता. अनहाईड केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. इथं बघू शकता मी तर ग्रुपमध्ये ऑलरेडी इफेक्ट क्रिएट करून दिलेला आहे. तुम्हाला जस्ट स्टार्टिंगला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. इथं देखील तुमचा देखील फोटो यूज करू शकता. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्रेडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. फिल कॉम्पोजिशन एरिया केल्यानंतर सिम्पली 8 सेकंद यायचं आहे. फोटोला इथनं एकदा स्प्लिट करा लॉंग प्रेस करून. सिम्पली बघू शकतो सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. म्हणजे मित्रांनो 8 सेकंद जवळ यायचं आहे आणि एकदा फोटोला इथनं स्प्लिट करा. बघू शकता मी इथं काय अशा प्रकारे दाखवतो. अजून एकदा बघू शकता इथं 8 सेकंदावर जायचं आहे. इथं ह्याच्या फोटो क्लिक करून एकदा स्प्लिट करा. ह्याला लॉंग प्रेस करून सिम्पली घ्यायचं. अशा प्रकारे सॉन्गच्या वरती घ्या दोन्ही फोटो. बघू शकता सॉन्गच्या वरती घेतल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्रेडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. कलर अँड फिल्ममध्ये जो ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खाली व्हाईटवरती काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता काहीच अशा प्रकारे करायचं आहे आपल्याला. म्हणजे इथे एक शॅडो क्रिएट करायचा आहे. जस्ट व्हाईटला क्लिक करून इथनं पूर्णपणे ट्रान्सपरंट करा. ह्याला लॉंग प्रेस करून सिम्पली ग्रुपच्या वरती घ्या. बघू शकता ग्रुपच्या वरती घ्यायचं आहे. बघू शकता सिम्पली मित्रांनो काय करायचं आहे, ग्रुपच्या आपल्याला म्हणजे इथं बघू शकता ग्रुपच्या वरती घ्यायचं आहे. म्हणजे हे PNG तुम्हाला दोन्ही इथं स्प्लिट केलेलं दिसेल. या PNGला मी ऑलरेडी सेंच्युरेशन आणि व्हायब्रन्स इफेक्ट ॲड करून दिलेला आहे. आणि बघू शकता या PNGला नाही दिला. या PNGला द्यायचा नाही इफेक्ट. बघू शकता इथं ग्रुपच्या वर ॲड म्हणजे ग्रुप करेक्ट आपल्याला इमेजच्या वरती ॲड करायचे आणि इमेज सॉन्गच्या वरती बघू शकता आणि ग्रुपच्या खालती बघू शकता. सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाणार आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, बॅग यायचं आहे. आता शिकेपेट प्रेसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमॅप पेस्टला आल्यानंतर पहिल्या फोटोला हे इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅग यायचा आहे. शिकेपेट प्रेसेटमधला 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमॅप पेस्टला आल्यानंतर बघू शकता 2 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅग यायचा आहे. शिकेपेट प्रेसेटमधला बघू शकता हे वरचे 3 बघू शकता. आता काय करायचं आहे, इथनं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजेल. बघू शकता वरचे 3 लेअर म्हणजे इथं बघू शकता मी HDR लिहिलेला आहे. HDRचे 3 लेअर इथनं कॉपी करायचे आहेत. लॉंग प्रेस करून मी एक करून सिलेक्ट करतो आणि इथनं कॉपी 3 लेअर केल्यानंतर बिटमॅप पेस्टला स्टार्टिंगला याचा प्लस इथं बघू शकता इथं बघू शकता ॲरोच्या साईडला एक दिसेल. त्याच्यावर क्लिक करून इथं पेस्ट 3 लेअर करायचे आहेत. बघू शकता 3 लेअर सिम्पली पेस्ट केलं अशा प्रकारे दिसून जाईल तुम्हाला 3 लेअर. तर सिम्पली काय करायचं, स्टार्टिंगला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्रेडवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कॉम्पोजिशन एरिया करा. जस्ट बॉर्डर अँड स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा तुमच्या हिशोबानं. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. जस्ट कलर अँड फिलमध्ये जाऊन 1 नंबर ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो बघू शकता त्याच्यावर क्लिक करायचं आहे. म्हणजे बघू शकता बॉर्डर अँड स्ट्रोक एनेबल करून कलर अँड फिलमध्ये जाऊन 1 नंबरचा ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून
इथे बॉर्डर एक आपल्याला क्रिएट करायची आहे व्हिडिओला. बघू शकता मित्रांनो काय करायचं आहे. बघू शकता व्हिडिओ व्यवस्थितरित्या मित्रांनो इफेक्ट पेस्ट करा. मित्रांनो आपला कम्प्लिटली व्हिडिओ रेडी झालेला आहे. जस्ट कोपऱ्यात शेअर्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट खाली मित्रांनो एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तो पण चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.